मी गाणीच ऐकत नव्हतो. मराठीत ऐकतच नव्हतो. आणि मला माझ्या भावानं एक दिवशी डीव्हीडी आणून दिली नटरंगची आणि त्याचं एक वाक्य होतं मी यांनाही सांगतो. आणि ते वाक्य तो असा खूप सेन्सिबल आहे. तो असं कोणाचं जास्त कौतुक करणार नाही. म्हटलं ही गाणी इतकी भारी आहेत ना म्हणला, ह्याच्यामुळे जगू वाटायला लागलंय. म्हटलं असली काय इतकं भारी गाणी काय आहेत? आणि मी माझ्या आधी त्याने ऐकली होती. घरी आणली आणि नटरंगची सलग गाणी ऐकली. मला पहिल्यांदा मग मी अजय अतुल फॉलो करायला लागलो. मग गाणी ऐकायला लागलो. मग मराठी भाषा येते. परत आता आपण मराठी भाषा अरे मी कुठल्याही अर्थानं बोलतोय म्हणजे कुणाच्याही व्यक्तिगत म्हणजे हा हा वाद कुठेही असू शकतो. म्हणजे महिला पुरुष, मराठी भाषा, तेलुगू भाषा, इंग्लिश भाषा कुठल्याही अर्थानं, कुठली फिल्म, संगीत. मला वाटतं सशक्त झालं पाहिजे. त्याला लोकांनी फॉलो केलं पाहिजे. आपण प्राउडली, अभिमानानं तुमची तुमची म्हणजे संस्कृती असं काही नसते. पण तुम्ही जे काही जगताय, हे करताय, तर ते तुम्ही ते मांडायला पाहिजे, बोलायला पाहिजे. चित्रपटांनी मी मागच्या वेळेसून म्हणजे मला वाटतं आमची चर्चा झाली त्यावेळेस असं झालती, की चित्रपटात सुद्धा काय होतंय, प्रमाण भाषा बोलली जातात सगळी. प्रमाण भाषा ऍक्च्युअली प्रमाण भाषा कोणाचीच नसते. म्हणजे एकही माणूस असा पूर्णपणे प्रमाण भाषा बोलणार नसतो. काही मोजके असतीलही. पण जे पुस्तकी असतात ते नसतं. पण आपण असं कार्यक्रमात आलो, की मग ते प्रमाण भाषा बोलायला लागते. मग इथं बोलून घरी गेली, की ती आपापली भाषा. मग ते आपापल्या भाषेचा न्यूनगंड वाटायला लागते. आणि चांगलं आलं नाही बोलायला. म्हणजे मी पुणे विद्यापीठात नाही का हुडकलं म्हणलं तर मला हसायचे. आणि शोधलं म्हणायला पाहिजे. आता हुडकणं म्हणजे काय ते तुच्छच झालं. पण एक भाषेचा शब्द आहे. एक तुमच्याकडे इतके ऑप्शन आहेत. म्हणजे ज्ञानेश्वरीतला हे अंगरख शब्द आहे शर्टला. आता तो गेलाच शब्द. तुम्ही तुमचाच घालवला शब्द. अंगरख. अंगाचं रक्षण करणारा इतका सुंदर शब्द आहे. तर हे आपणच आपल्याला मिरवत नाही. तर हळू ते खराब होऊन मग असं काहीतरी येणार आणि तुमच्यावर आक्रमण करणार. आरोग्य किंवा इम्युनिटी मला वाटतं त्या अर्थानं महत्वाची आहे. आक्रमणाचा विचार उलटा आहे. एक तर ते बीटीएसचा विषय चालला तेव्हा हा सगळे ती मधल्या रांगेतली मुलं आहेत ना, त्यांनी फार रिलेट केलंय त्या विषयाशी माझ्या मते. त्यांनी इतकं एन्जॉय केला हा विषय आणि